आज आपण आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती साजरी करत आहोत। आजही इतके वर्ष झालेली आहेत तरी बाबासाहेबांच्या कार्याकडे, विचारांकडे, कृतींकडे पाहत असताना प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी आपल्याला सापडते, काहीतरी नव्याने जाणवते, उलगडते। याचाच अर्थ असा होतो की त्यांची आजही आपल्याला तेवढीच गरज आहे, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कार्याची। ही गरज आपल्याला का उत्पन्न झाली, त्यांचे विचार कार्य का महत्त्वाचे वाटते, या अनुषंगाने आज आपण इथं बोलणं मला फार महत्त्वाचं वाटतं। कारण या माणसाचा आधुनिक भारत घडवण्यामध्ये फार मोठा वाटा आहे। किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्नच होतं की भारत हा आधुनिक झाला पाहिजे। आधुनिक म्हणत असताना इथे नव विचाराचा मला संकल्पना म्हणायची आहे। भौतिक दृष्टीने विकास होणे म्हणजे आधुनिक हे बाबासाहेबांना अभिप्रेत नाहीये। भारतीय माणूस अधिक माणूस होत जाणे, मानवी संकल्पना त्यांनी आत्मसात करणे, या गोष्टी बाबासाहेबांना इथे अपेक्षित होत्या। आणि आज जग बदलत चाललंय, सर्वत्र जागतिकीकरणाची आज चर्चा चालू आहे। जागतिकीकरणाचे तोटे, फायदे या अंगी मोठ्या प्रमाणात विद्वान लोक बोलत आहेत। जागतिकीकरणामुळे आपल्या उद्योगधंद्याला फार मोठा फटका बसला असं मला वाटत नाही। वास्तविक आपल्याला असे फार मोठे उद्योग होते आणि ते जागतिकीकरणामुळे ते फार लयाला गेले अशी काही गोष्ट नाही। किंबहुना उलट आपल्याला जागतिकीकरणाचा फायदा झालेला आहे। पाश्चात्य कंपन्यांची आपण भागीदारी करून आपले उद्योग आता जागतिक होत चाललेले आहेत। ते वाहन उद्योग असेल, इतर गोष्टी असतील, म्हणजे जागतिकीकरणाच्या अनुषंगाने आपल्या उद्योगाला फायदा झालेला आहे। परंतु त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या अनुषंगाने आपली इथली मूल्य व्यवस्था बदलत चाललेली आहे, ही मात्र मला धोक्याची घंटा वाटते आहे। इथे बाबासाहेबांचे विचार मला महत्त्वाचे वाटत आहेत। बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचे स्वरूप, कार्यपद्धती सांगत असताना अनुकरणाचा सिद्धांत मांडलेला आहे। बाबासाहेब म्हणतात की लोक अनुकरणाच्या अनुषंगाने वागतात। त्यांनी सिद्ध केलं होतं की जाती व्यवस्था एका विशिष्ट समाजाने काढली असली तरी त्यांनी ती कुणावर लादली नाही। त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं अनुकरण करून सर्व भारतीय समाजाने ती स्वीकारलेली आहे। म्हणजे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचं, समाजाचं अनुकरण इतर समाज करत असतो। त्याच अनुषंगाने पूर्वी आपण एका विशिष्ट समाजाची भाषा, कपडे, पद्धती, बोलण्याची पद्धत याचं अनुकरण करत आलो। तो समाज आपल्या घरात भारतीय असल्यामुळे आपलं काही असं वावगं वाटलं नाही। परंतु आज पाश्चात्य समाजाचं आपण अनुकरण करत चाललेलो आहोत। आणि अनुकरण करणे ही वाईट गोष्ट आहे का? तर अजिबात नाही। अनुकरणातूनच विकास होत असतो, यात वादच नाही। परंतु हे अनुकरण आपल्या एकूणच भारतीय मूल्य व्यवस्थेलाच हादरा देणार आहे। तुम्ही पाहिलं असेल, वटसावित्रीच्या दिवशी एका आमच्या महिलेने हाफ जीन आणि टी शर्ट घालून ती वडाला फेऱ्या मारताना व्हॉट्सअपवर फोटो फिरत होते। कुठेतरी आपल्याला असं वाटतं की ही एक धार्मिक गोष्ट आहे आणि यामध्ये असे कपडे घालून जाणं बरं नाही, कुठेतरी ते व्यंग वाटतं। हे वरकरणी कपड्यांतला विसंगती, व्यंगता आपल्याला दिसते, पण आपल्या विचारातील, वर्तनातील, भूमिकांमध्ये झालेला बदल, मूल्यव्यवस्थेत झालेला बदल हा आपल्याला दिसत नाही, परंतु तो समाज व्यवस्थेत जाणवतोय। तुम्ही आज पहा, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध कसे आले आहेत। तुम्ही पहा, पालक आणि पाल्य यांचे संबंध कसे झालेले आहेत। आज कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे। प्रत्येकाला स्वतःचं घेणं पडलेलं आहे। मी आणि माझं करिअर, मी आणि माझी आकांक्षा, मी आणि माझे स्वप्न, पण मी मध्ये माझा कुटुंब येतं, मी मध्ये माझा समाज येतो, मी मध्ये माझा देश येतो, ही भावनाच लुप्त होत चाललेली आहे। इथे आपल्या या मूल्य व्यवस्थेला धोका आहे। स्वातंत्र्याचा अर्थ बाबासाहेब सांगतात, स्वातंत्र्य हे समता व बंधुभावावर अवलंबून असतं।
म्हणजे माझं घर आहे, माझा टीव्ही आहे, मी मोठा आवाज करेल, काही करेल, कुणाला काय करायचंय असं नाही. शेजाऱ्या व्यक्तीला त्रास होता कामा नये याचा विचार करून तू टीव्ही पाहायला पाहिजे. पण शेजाऱ्या व्यक्तीचा माणूस विचार कधी करेल? जेव्हा शेजाऱ्याच्या संबंधी त्याच्या मनामध्ये समता भाव असेल, बंधुभाव असेल, तेव्हा तो त्याच्या स्वातंत्र्याचा विचार करेल. आणि शेजारीही त्याच्या स्वातंत्र्याचा विचार करेल, त्याला समतेने वागेल, त्याला बंधुभावना. म्हणून बाबासाहेबांचा हमेशा एक होतं की समाजामध्ये समता आणि बंधुभाव विकसित झाला पाहिजे. तो विकसित झाला तर स्वातंत्र्य टिकेल, तर लोकांना न्याय मिळेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही जी जीवनमूल्य आहेत ही मी बुद्धाच्या विचारातून घेतलेली आहेत. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागणं. इथे स्वातंत्र्य ही संकल्पना मानवी वर्तनाच्या अनुषंगाने बुद्ध घेत आहेत, बाबासाहेब घेत आहेत. आज आपल्याला इथे दिसत नाहीये. आता प्रत्येक तुम्ही नातं घ्या, कोणत्या नात्यामध्ये हा मानवी ओलावा जो आहे तो आज राहिलेला नाहीये. म्हणून ही एक धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. म्हणून इथे बाबासाहेबांचे आज आपल्याला फार महत्वाचं, त्यांचे विचार अंगीकारणं फार महत्वाचं, म्हणजे त्यांना जे अभिप्रेत आहे ते इथं मला फार महत्वाचं वाटतं. त्यांना यासाठी हे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय ही जी जीवनमूल्य आहेत ही अशी एकाकी रुजणारी नाही आहेत, ती रुजवावी लागणार आहेत. म्हणून घटना जशी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्यायावर आधारित आहेत तशी समाज व्यवस्था सुद्धा निर्माण करता आली तर आपण घटनेच्या अनुषंगाने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व्यवस्थित अंगीकारू शकतो. म्हणजे समाज व्यवस्थामध्ये ही गोष्ट नाही आणि घटनेमध्ये आहे तर बाबासाहेब म्हणत होते की समाज घटना जाऊन टाकतील, समाज घटना नाकारेल. म्हणून बाबासाहेब इथे राष्ट्रवाद रुजू पाहत होते. म्हणजे बाबासाहेबांचं घटना समितीमध्ये जे भाषण आपण पाहिलं ते जिनांच्या संदर्भात म्हणतात की धर्माच्या, जातीच्या अनुषंगाने एखादा देश निर्माण करता येऊ शकेल, परंतु त्या देशाची प्रगती होणार नाही हे जिनांना लवकरच कळेल. आणि आज आपण पाहतोय पाकिस्तानच्या रूपामध्ये काय होतंय ते. म्हणून ते म्हणत होते की स्वातंत्र्याच्या आधी मीही एका गटाचा नेता होतो, पण आज देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून मी प्रथम भारतीय आहे व शेवटीही भारतीयच आहे. बाबासाहेबांचा हा संदेश तमाम आजच्या तरुण पिढीला फार महत्वाचा आहे. तरुण पिढीने हा संदेश स्वतः अंगीकारला पाहिजे. बाबासाहेब इथं व्यक्तीच्या अनुषंगाने इतर कोणतीही गोष्ट नाकारतायत, म्हणजे जातीची असेल, धर्माची असेल, प्रदेशाची असेल, भाषेची असेल, मी फक्त भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे. आज समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहत आहोत वेगवेगळे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळे चळवळी निघत आहेत, दंगली होत आहेत. इथं सर्व म्हणजे आपण वेगवेगळे लेबल लावून जगत आहोत. आपण स्वतःला भारतीय म्हणून घेत नाहीयेत म्हणून ही गोष्ट होते आहे. आणि बाबासाहेबांना इथं नाहीये, ही गोष्टी मान्य नाहीये. ही एकाकी गोष्टी होणार आहे का? अजिबात नाही. म्हणून बाबासाहेब वेगवेगळ्या अंगाने आपल्याला काय करतायत, उपाय सुचवत आहेत की समता प्रस्थापित करायची असेल तर ज्या समाजाला समता नाहीये त्याला समतेची संधी देऊया म्हणून आरक्षण आलेलं आहे. ही संधी आहे. कोणती गोष्ट कायम नसतेच आणि ती नसावीच. समाज हा प्रवाही असला पाहिजे. म्हणून बाबासाहेब काय करतायत, ते आरक्षण देत आहेत. कुणाला? दुर्बल घटकांना, स्त्रियांना असतील, मागासवर्गीयांना असतील, त्यांना ते आरक्षण देतात. आरक्षण म्हणजे काय? माझ्या भारतीय बंधू जो आहे, जो भाऊ आहे, जो दुर्बल आहे, जो कुपोषित आहे, त्याला अधिकची भाकरी जी त्याला पूर्वी मिळत नव्हती. का? त्यांनी एका विशिष्ट प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहात यावं. मुख्य प्रवाहात आल्यानंतर स्वातंत्र्य द्यायला, समता द्यायला, बंधुभाव द्यायला जड जाणार नाही. तोही हुशार आहे माझ्यासारखा, तोही प्राध्यापक होऊ शकतो, तोही डॉक्टर होऊ शकतो, तोही इंजिनियर होऊ शकतो. जर त्याला मी संधी दिली तर मग बघण्यात दृष्टिकोन बदलू शकतो. पायातली बाण पायात बरी. पण त्या महिलेला जर आपण शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, संधी दिली तर तीही पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते व चांगला कारभार करू शकते. आणि एकदा हे आपला दृष्टिकोन बदलले तर आपली मानसिकता बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आरक्षणाकडे त्या अंगाने पाहत होते.
बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की स्त्रियांना बाळंतपणाची रजा, जगामध्ये संपत्तीच्या वाटपासंबंधी स्त्रियांना समानता असेल, इतर गोष्टी शिक्षणासंबंधी समता असेल, ह्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या होत्या. पण जगात पहिल्यांदा बाळंतपणाची रजा फक्त भारतामध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलेली आहे. हे फार वैशिष्ट्य आहे. ते फार वेगळ्या अंगाने या गोष्टीकडे पाहतात. महात्मा फुले म्हणायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. ते खरं आहे. महिला ही मुलांवर लहानपणापासून संस्कार करत असते. ती जर शिक्षित असेल तर संस्कार चांगले होतील. आपल्या भारतीय नागरिकाला जन्म देणारी ही महिला आहे, म्हणून तिला बाळंतपणाची पगार रजा दिली पाहिजे व अशा शिक्षित महिलाच पुढे आल्या पाहिजेत. या अनुषंगाने बाबासाहेब या रजेकडे पाहत आहेत. त्यांचा हेतू हा राष्ट्रीय हेतू आहे. बाबासाहेब प्रत्येक वेळेस राष्ट्राचा विचार करतायत. आजही काही लोक वाटतं की ते विशिष्ट समूहाचे नेते आहेत. अजिबात नाही. त्यांना ते करावं लागलेलं आहे. ती त्यांची राष्ट्रसेवाच आहे. बाबासाहेब तुम्ही सगळं संशोधन पहा. ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक व्यवहार त्यांचं पहिलं संशोधन आहे की ईस्ट इंडिया कंपनीने वेगवेगळे कर लावून भारतात शोषण कसं केलं. भारतीय जाती व्यवस्थेमुळे भारत हा कसा सारखे मागे राहिला, तो कसा पुढे आला नाही, एक संघ कसा झाला नाही, बाबासाहेबांनी सिद्ध केलेला आहे. भारतीय रुपयाचा प्रश्न आपल्या उद्योगधंद्यांसाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेब त्याचा विचार केला. शेतीचा प्रश्न असेल, बाबासाहेबांनी तो विचार केलेला आहे की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुकडे शेतीचे होत आहेत, हे काही समस्या नाहीये. आपण शेतीला पूरक उद्योगधंदे देत नाहीये, एक मुलगा शेतीमध्ये एक उद्योगधंद्यामध्ये. आणि बाबासाहेब म्हणतात की त्या शेतीच्या आसपासच त्या शेती कच्च्या मालावर पक्का मालाची प्रक्रिया करणारे उद्योगधंदे असले पाहिजेत, म्हणजे त्या शेतीच्या मालाला उठाव येईल. आणि पाणी वाटवा संबंध सुद्धा बाबासाहेब 46 मध्येच अगोदरपासून बाबासाहेब प्रयत्न करत होते की नद्या जोड प्रकल्प. उन्हाळ्यामध्ये उष्ण हवामानामुळे काश्मीरी भागामध्ये उत्तरेमध्ये बर्फ वितळतो, पाणी येतो, पूर येतो नद्यांना व खाली दुष्काळ असतो. ते पाणी आपण इकडे खाली आणू शकतो. आणि नद्या जोड प्रकल्प करत असताना त्यांचे 3 दृष्टिकोन होते. म्हणजे त्या पाण्याचा उपयोग आपल्याला वीज तयार करायला, वीज फार महत्वाची आहे. उद्योगधंद्यासाठी चांगलं जगण्यासाठी ही वीजची फार महत्वाची गरज आहे. आपण आज पाहतोय वीज निर्माण करणे, 2 पाण्याच्या मार्फत वाहतूक निर्माण करणे व 3 शेतीला व प्यायला पाणी. मी बाबासाहेब एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करू पाहत होते. दामोदर धरण त्यांनी बांधलं पहिलं. त्यांचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे मला धरण बांधताना भारतीय इंजिनियरच पाहिजे. म्हणजे इथे बाबासाहेब पुन्हा भारतीय माणसाचाच विचार करतायत. आज आपण वेगवेगळ्या अंगाने जरी पाहत असलो बाबासाहेबांकडे, तरी आज बाबासाहेबांच्या या विचारांची गरज आहे जागतिकरणामध्ये. आज एक माणूस दुसऱ्या माणसाची माणसासारखं वागू पाहत नाहीये. तो आपल्या कोशामध्ये जगतो आहे. तो आपले स्वप्न, आपलं करिअर यामध्येच आपलं जीवन व्यतीत करू पाहतो आहे. इथे बाबासाहेबांचं मला विचार फार महत्वाचे वाटतात. बाबासाहेब जे बुद्धाकडे गेले, बाबासाहेब म्हणले होते मी भारत बौद्धमय करेल. म्हणजे सर्वांनीच दीक्षा घ्यावी असा त्यांचा हेतू नाहीये. एका माणसाने दुसऱ्या माणसाची माणसासारखं वागणे. एक माणूस दुसऱ्या माणसाची वागत असताना ते म्हणजे धम्म उत्पन्न होतो. तसा आपल्याला इथे ते उत्पन्न केला पाहिजे. बुद्ध हा भारतीय आहे हो, तर जगाने स्वीकारला. 39 देशात तो गेला. हा आमच्या विचारांचा होता, तमक्याने ह्याला विरोध केला म्हणून हा आमचा नाही, असं संकुचित करून विचार करून आपल्याला जमणार नाहीये. तर आपल्याला त्यांच्या विचारांना जावं लागणार आहे. पंचशील अष्टांगिक मार्ग. हो, माणूसपणाची ती लक्षणं आहेत. तू BA आहे का, MA आहे का, PhD आहे का, कुठे जॉबला आहे, ही गोष्ट इतकी महत्वाची नाही की तो माणसासारखं वागतो का. तो माणसासारखं वागतो का म्हणजे काय, तर तो दुसऱ्या माणसाकडे कोणत्या भूमिकेतून पाहतो. तो दिसतो माणसासारखा, पण तो कोणत्या भूमिकेतून पाहतो ही गोष्ट इथे फार महत्वाची ठरते. आणि इथे मूल्य व्यवस्था आहे. जर तो स्वतः शीलवान असेल, चोरी न करणारा, खोटं न बोलणारा, हिंसा न करणारा, दारू न पिणारा, तर तो चांगलाच वागेल. मग सम्यक दृष्टी, सम्यक वाचा ही आजच्या काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्यातला संवाद आता मिटत चाललेला आहे.
आम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून व्हॉट्सअपवर असेल, फेसबुकवर असेल, प्रतिक्रिया देत जातो. मनातून आम्ही शून्य असतो, शून्याकार. आपण हरवत चाललेलो आहोत. पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या या सगळ्या विचारांची गरज आहे. आज जग बदलत चाललेलं आहे. विशेषतः भारतात पाहिलं आपण की जातीच्या अंगाने, धर्माच्या अंगाने लोक एकत्र येत चालले आहेत. ही धोक्याची घंटा काही लोकांना वाटत असली तरीही ती मला वाटत नाही. कारण पूर्वी एका जातीचा माणूस सुद्धा इतर जिल्ह्यातल्या माणसाला आपला वाटत नव्हता. आता तो जातीच्या अंगाने एकत्र येतोय. उद्या आपण ज्या सिस्टीममध्ये SC ST OBC असं केलेलं आहे, तो त्या अंगाने एकत्र येईल. आणि तेव्हा त्याला कळेल की बाबांनो, हे काही जीवन खरं नाहीये. तेव्हा तो पुन्हा मी प्रथम भारतीय आहे व शेवटी भारतीय आहे, तो याच विचाराकडे येईल. वेळ लागेल, पण आपण बाबासाहेबांच्या विचारांची साथ सोडता कामा नये. बाबासाहेबांनी आपल्याला जे स्वातंत्र्य समता बंधुभाव इथल्या समाज व्यवस्थेच्या पातळीवर दिलेला आहे. दुसऱ्या माणसाला म्हणजे इथं आर्थिक समता बाबासाहेबांनी विचारात घेतली नाही. माणूस म्हणून हेच मूल्य आहे. त्याला समता का द्या, तो माणूस आहे. तो कसा आहे, काय आहे, काय घेणं देणं नाहीये. ही आज भारताला गरज आहे. आपण माणूस म्हणून जर एकत्र आलो, म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपला राष्ट्र निर्माण करायचा आहे. आपण सगळे समूह आहोत, समाज नाही. समाज तोच होतो ज्याची भाषा एक आहे, विचार कृती एक आहे. आणि समाज निर्माण झाला तर राष्ट्र निर्माण होतं. ती प्रक्रिया चालू झालेली आहे. आता एकमेकाच्या शहकटशहातून लोक एकत्र येत चालली आहेत. संघर्ष होणार आहे यात वादच नाही. पण बाबासाहेबांनी कोणताही लढा हा हिंसात्मक कधीच केला नाही, होऊ दिला नाही. ती विचारांची लढाई ठरलेली आहे. आजही आपल्याला हा विचारांचा जागर या जयंतीच्या रूपाने करायचा आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे घटनेत दिलेलं आहे, बाबासाहेब बनारस हिंदू विद्यापीठामध्ये भाषणाला गेले होते. त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारला, धर्मांतरच का केलं. ते म्हणे की घटना ही समतेवर आधारित आहे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला विषमता आहे. कपड्यामध्ये असेल, प्रत्येक गोष्टीत विषमता आहे. असं असताना हे विषमतावादी लोकच ही घटना नाकारतील, त्यांना ती आपली वाटणार नाही. मग समाजात सुद्धा समतेवर, स्वातंत्र्यावर, बंधुभावावर वागणारा समाज निर्माण केला पाहिजे. त्यांना अपेक्षित ते होतं. म्हणून त्यांनी कधीही हिंसेची भाषा वापरली नाही. ते म्हणायचे इथले प्रचलित जे समाज आहे तो आमचा 2 नंबर शत्रू आहे. इथली धर्म मानसिकता जी विषमतावादी आहे, जी रूढीवादी मानसिकता आहे, ती आमची शत्रू आहे आणि ती आम्हाला बदलायची आहे. आणि ते बदलणं सोपी गोष्ट नाही. ती हळूहळू बदलेल. परंतु एकदा भारतीय माणसाला कळलं की त्यात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. आज गटातलाचं राजकारण होत चाललं तरी इंटरकास्ट लग्न होत चाललेली आहेत. बाबासाहेब स्वतः दुसरं लग्न हे इंटरकास्ट केलेलं आहे, त्याचा आग्रह धरलेला आहे. आपल्या मुलाचं लग्न सुद्धा ते पाना राजभोज यांच्या मुलीची करू पाहत होते. त्यांनी ते केलं नाही म्हणून ते आपल्या मुलाच्या लग्नाला गेले नाहीत. भाषावर प्रांतरचना त्यांनी नाकारली होती. तुम्ही कसं करू नका. हिंदी एक आपली राष्ट्रीय भाषा करा, सगळ्यांची एक भाषा होऊ द्या म्हणे. भारतीय माणसं जवळ यायला वेळ लागणार नाही. मुळात भारतीय लोक फार प्रेमळ येतो. थोडा सहवास येण्याची गरज आहे. सहवासातून माणसं कळतात. भारतीय माणसं जवळ आली कोणत्या ना कोणत्या कारणाने ते एक होतील. म्हणून ते म्हणतो की हिंदी ही राष्ट्रीय भाषा करा आणि भाषावर प्रांतरचना करू नका. आता काय होईल, मी मराठी, मी गुजराती. आणि बाबासाहेब सांगत होते जर 2-3 भाषा बोलणारे लोकांचा एक प्रदेश करा, जेणेकरून राष्ट्रीय भावना उदयास येईल, प्रादेशिक भावना पुढे येणार नाही. ती आज आपल्याला करायची गरज आहे. ती मागणी पुढे येतच नाही. भारत एक संघ करण्याची अजूनही मागणी कुठे येत नाही ना. राजकीय गटातून येत नाहीये किंवा सामाजिक गटातून येत नाहीये. तरुणांना वेगळ्याच पद्धतीने आज वेगळ्या कामानेच त्यांचं डोकी भडकली जात आहेत. भारत घडवण्याच्या अनुषंगाने मी भारतीय आहे व शेवटी भारतीयच आहे म्हणजे काय, तर मी सगळ्यांना माझं मानतो. जेव्हा मी सगळ्यांना माझं मानेल तेव्हा मात्र इथं भांडण्याचे प्रश्नच राहणार नाहीत. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा
भाषा रूपांतरांना विरोध करावा लागेल. नद्या जोड प्रकल्प जर आपण केला, आपण पुतळ्या बांधण्यामध्ये एवढा खर्च करतोय, अहो तोच खर्च इकडे केला ना, अहो सगळ्याला पाणी मिळेल. आमचे पश्चिम महाराष्ट्राचे लोक म्हणतात की विदर्भाने असं केलं, विदर्भ लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्र असं केलं. अहो आपलं आमच्याच भांडत बसले हो. आम्हाला आमचा विश्वास राहिला नाही. तर सगळ्याला वेळेवर पाणी मिळालं, सगळ्यांना वेळेवर शिक्षण मिळालं. बाबासाहेबांच्या सर्वांना सार्वत्रिक शिक्षण करा, मोफत शिक्षण द्या. शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. तर हे मुद्देच राहणार नाहीत. आज आपल्याला चांगले उद्योजक तयार झाले पाहिजेत, चांगले संशोधक तयार झाले पाहिजेत, जे या देशाला पुढे घेऊन जातील आणि भाषा देशाला एकसंघ ठेवतील. असे अनेक मुद्दे आहेत की जे आज आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतील. म्हणून या आधुनिक भारताच्या शिल्पकाराला, या महामानवाला वंदन करून मी तेच थांबतो. धन्यवाद.